Day 3 in Bangalore has started, and this is the weather, and this is our fit check. So this was the outfit for the day. त्यानंतर आम्ही मस्त ह्या एका मार्टमध्ये गेलो होतो जिथे फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स घेतले आम्ही. देन वी विजिटेड एक बेकरी जिथून आम्ही हे मँगो मूज आणि ब्लूबेरी चीज केक घेतला होता. त्यानंतर कांदा भजी आम्ही घेतली होती. देन आम्ही हा मँगो ज्यूस पिला. त्यानंतर आम्ही बाईक रेंट करून आम्ही बाईकवरती फिरलो. अँड देन आम्ही हा मस्तपैकी मास्टरपीस बघितला जो की येलाहंकाच्या मॉलमध्ये होता. आम्ही हा एक एस्केप रूमचा गेम खेळलो जिथे की डायमंड शोधायचा होता अँड वी डिड इट. त्यानंतर हा कबन पार्क आहे, इथे आम्ही बऱ्याच वेळ बसलो होतो. वी गॉट आवर ओन स्नॅक्स अँड बेवरेजेस टू हॅव. त्यानंतर वी विजिटेड कमर्शियल स्ट्रीट जिथे मी लेमन ज्यूस घेतला होता. अँड आफ्टर दॅट आम्ही फूड स्ट्रीट विवीपुरमला व्हिजिट केलं जिथे की बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी होत्या. वी ट्राईड अ लॉट मोर थिंग्स फॉर द फर्स्ट टाईम. हे होते फ्रूटचे शॉट्स आणि कुल्लट पिझ्झा अँड ब्राउनी. डे 3 आय इवन ट्राईड बोबा फॉर द फर्स्ट टाईम आणि ते खरंच खूप छान होतं. मी माचासुद्धा फर्स्ट टाईम ट्राय केला होता अँड इट वॉज कॉफी लॅटे माचा जो की खरंच खूप सुंदर होता. आय विल टॅग द प्लेस बिलो. हो, मी बऱ्याच गोष्टी फर्स्ट टाईम ट्राय केल्या ज्यातला हा जामून शॉट होता जो की मोस्टली रिकमेंडेड होता. अँड यू कॅन सी माय रिॲक्शन ती अशी आहे बिकॉज तो खूप कॉन्सन्ट्रेटेड होता. त्यानंतर वी ट्राईड गोबी मंचुरियन जे की ॲक्च्युली तिकडे फुलगोबी होतं जे आपल्याकडे पत्तागोबी असतं. नाशिकला कोबीचा असतो, तिथे फ्लावरचं होतं. त्यानंतर हे खूप छान एक हँडमेड असं स्टोअर तिथे होतं. एका हार्डवर्किंग मुलाचं हे स्टोअर होतं जिथे त्याने खूप साऱ्या हँडमेड गोष्टी ठेवल्या होत्या आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड. लाईक असे खूप पर्सनलाइजसुद्धा तो बनवून देत होता अँड वी गॉट त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी. देन वी हॅड दिस अमेझिंग सँडविच अँड मँगो मस्तानी द लाईक टाईम बिफोर. त्यानंतर आम्ही एक मस्तपैकी लाँग राईड घेतली छान गाणे म्हणत हायवेवरून. अँड इट वॉज रिअली फन अँड अ नाईस मुमेंट टू ॲडमायर अ पीक सिस्टर बेस्ट फ्रेंड गोल्स. अँड वी हॅड अ रिअली नाईस टाईम देअर कारण की तिकडे खूप हायवेजच आहेत. त्यानंतर वी हॅड आर आईस्क्रीम तिथे टेरेसवरती जाऊन. देन वी इवन हॅड दिस मँगो ज्यूस. त्यानंतर हा फोटो बूथसुद्धा आम्ही इथे फोटोज काढले होते.